नमस्कार, मी अतुल ठाणे लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। नगरसेवक सीताराम राणे माझ्यासोबत आहेत। त्यांनी काल अतिशय महत्त्वाचे दोन मुद्दे जे आहेत ते सभागृहात मांडलेले आहेत। राणे साहेब, सगळ्यात आधी ठाणे लाईव्ह मध्ये स्वागत करतो। काय विषय होते ते आणि काय मागणी आहे तुमची? धन्यवाद। काल मी सभागृहामध्ये दोन विषय मांडले आणि ते दोन्ही विषय वृक्ष प्राधिकरण विभागाच्या संदर्भात होते। एक महत्त्वाचा विषय जो वर्षभरामध्ये जी आपत्कालीन कालावधीमध्ये किंवा वर्षभर जी रस्त्यामध्ये उन्मळून किंवा आडवी येणारी झाडं आपण तोडतो, त्या तोडकामातून उत्पन्न होणारं लाकूड मोठ्या प्रमाणात असतं, ते आपण स्मशानभूमी विभागाला द्यावं, जेणेकरून ते सरणासाठी लोकांना मोफत दिलं जाईल, ही मी मागणी केली। याचं कारण असं आहे की करोडो रुपयाची उलाढाल यामध्ये होते। हे कॉन्ट्रॅक्टर ही झाडं तोडतात आणि त्याचा फक्त पालापाचोळा कचरा विभागाला दिला जातो जो कोपरीला आहे। मात्र ही झाड आहे, तोडलेला बुंदा वगैरे मोठ्या प्रमाणात वजनशीर असतात, त्याचा कुठलाही हिसाब किताब महानगरपालिकेकडे नसतो। आणि अशी जी झाडं आहेत, तोडलेले जे बुंद आहेत किंवा खोड आहेत, ती आपण स्मशान विभागाला द्यावी, जेणेकरून लोकांना सरणासाठी मोफत लाकडं दिली जातील। दुसरा मुद्दा असा आहे की महानगरपालिकेच्या वृक्ष विभागामध्ये जवळपास 9 कोटी, गेल्या वर्षी 9 कोटी 35 लाख रुपये वृक्षकर च्या माध्यमातून मिळाले। महानगरपालिकेकडे 226 कोटी रुपये या वृक्ष प्राधिकरणाकडे जमा आहेत, परवानगीसाठी वेगवेगळ्या विभागांनी मागितलेले। त्याचा कालावधी 7 वर्षाचा असतो। हे जरी बँकेत ठेवले तरी त्याच्या व्याजातून 20 ते 22 कोटी उत्पन्न मिळतं। हे जवळपास 30-35 कोटी रुपये उत्पन्न होतं। महानगरपालिका खर्च कशासाठी करतं? वर्षातून 2 कोटी 35 लाख रुपये ही छाटणीसाठी जे कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं प्रत्येक विभाग समितीचे, महानगरपालिका वर्षासाठी 2,35,000 खर्च करते आणि वृक्षवल्ली प्रदर्शनासाठी 75 लाख खर्च करते। एवढा इथे एक मिनिट तुम्हाला डिस्टर्ब होतो, सॉरी सर। म्हणजे अख्ख्या ठाणे महानगरपालिकेमध्ये 9 प्रभाग समिती आहेत। या 9 प्रभाग समितीसाठी फक्त 2 कोटी 2.5 लाख रुपये, फक्त 2 कोटी 35 लाख रुपये खर्च केला। फक्त तो सुद्धा जास्त आहे, कारण हे कॉन्ट्रॅक्टर काहीच करत नाहीत, कारण त्यांचा लेखाजोखा महानगरपालिकेकडे कुठलाही नाही। झाड किती तोडली, त्याच्यात कचरा किती, लाकूड किती, ह्याचा कुठलाही विषय महानगरपालिकेकडे नसतो। तर माझी मागणी त्याबद्दल अशी आहे की फक्त एवढं उत्पन्न मिळून सुद्धा तोडकामासाठी 2 कोटी 35 लाख रुपये, मग त्याच्यामध्ये गृहनिर्माण संस्थांमधली झाडं तोडत नाहीत, ही रस्त्यावरची किंवा अति धोकादायक तेवढीच तोडतात। माझं म्हणणं, मी प्रस्ताव असा मांडलाय की गृहनिर्माण संस्थांमध्ये सुद्धा जी झाडं वाढतात वेगळी, ती तोडण्याची जबाबदारी महानगरपालिकेने घ्यावी, त्याच्यासाठी खर्च महानगरपालिकेने घ्यावा। किती खर्च होईल? तर 2-2.5 कोटी आणखीन। हा 2-2.5 कोटी महानगरपालिका खर्च जास्त आहे का? तर अजिबात नाही। 25-30 कोटी उत्पन्न असलेल्या या विभागातून 2-2.5 कोटी खर्च करायला काहीच अडचण नाही। हे 2 प्रस्ताव मी महानगरपालिकेकडे मांडलेला आहे। सर, गृहनिर्माण संस्थांच्या देखील मोठी जबाबदारी तुमच्याकडे आहे। मला सांगा, जर या गृहनिर्माण संस्थांना ठाणे महानगरपालिकेने मोफत ट्रिमिंग केली, त्यांना परमिशन दिल्या, तर ठाण्यातील किती सोसायटींना याचा फायदा होईल? जवळपास दरवर्षी प्रत्येक सोसायटी तोडकाम करावं लागतं, अशातला काय भाग नाही। 10% सोसायटी, ठाणे शहरामध्ये 4,500 गृहनिर्माण संस्था आहेत, त्याच्यामध्ये झाडं वाढलेली किती असतील? 20, 25, 30%, 100-200, त्याच्यामध्ये 10% सोसायटीचं कामकाज करायचं आहे। ती काय संख्या फार मोठी असते, अशातला काय भाग नाही। पण त्याच्यातला दुसरा भाग असा आहे की समजा एखाद्या सोसायटीतलं झाड उन्मळून पडलं, तर त्याची सगळी कामं महानगरपालिका स्वखर्चाने करते की नाही? मग ती नंतर करण्यापेक्षा ती अगोदर जर आपण केली तर नुकसान होणार नाही, लोकांना नुकसान भराव करावं लागणार नाही किंवा नुकसान भरपाई द्यावी लागणार नाही, मनुष्यहानी होणार नाही। ही काळजी घेण्यासाठी किंवा हे वाचवण्यासाठी 6,000 कोटी बजेट असणाऱ्या महानगरपालिकेला 2-2.5 कोटी खर्च करणं फार काय कठीण नाही, असं माझं मत आहे। राणे साहेब, तुम्ही मागणी चांगली केली आहे, रास्त मागणी आहे, खूप चांगली मानली, बऱ्याच नागरिकांना याचा फायदा होणार आहे। पण तुम्हाला वाटतं ही मागणी मान्य वगैरे यासाठी तुम्हाला बराच फॉलोअप पण करावा लागणार आहे? करावं लागेल। मी गृहनिर्माण संस्थांसाठी काम करतो, कारण त्यांच्यासाठी करणं अपरिहार्य आहे, ते करायला हवं। याचं कारण तुम्हाला माहीत असेल, 2-3 वर्षापूर्वी अनंत चतुर्थीच्या दिवशी एक झाड पडून गणपतीची आरती चालू असताना एक व्यक्ती गेली, खोपटमध्ये मृत्यू झाला। हे कशामुळे? त्या सोसायटीने त्याच्या अगोदर 3 वर्ष ते झाड तोडा म्हणून पाठपुरावा केला होता, पण महानगरपालिकेने त्याला परवानगी दिली नाही, वृक्ष प्राधिकरणाने त्यांना परवानगी दिली नाही आणि म्हणून ते झाड सोसायटीतलं रस्त्यावर पडलं आणि सार्वजनिक गणपतीच्या इथे एका माणसाचा मृत्यू झाला। हे असे इन्सिडेंट घडून आहेत
म्हणून प्रिकॉशन महानगरपालिकेने घेतली पाहिजे असं माझं मत आहे. तर तुम्ही फॉलोअप करणार का? कारण तुम्हाला फॉलोअप करावं लागणार या गोष्टी 100% फॉलोअप करण्यासाठीच तर लोकांनी निवडून दिलाय ना, त्यामुळे तो 100% करणार. अतिशय दोन महत्वाच्या मागण्या सीताराम राणे यांनी केलेल्या आहे. प्रशासन यावर आता काय उत्तर देतं किंवा काय नक्की ऍक्शन घेतं हे बघायला लागेल. एक मागणी त्यांची होती की जी आपण झाडं तोडतात, ठाणे महानगरपालिका जी ट्री ट्रिमिंग करते, झाडं तोडतायत, त्यांचे जे गोळा होते, त्यांची जी लाकडं गोळा होत आहेत ती स्मशानभूमीला द्या, म्हणजे लोकांना स्मशानात ती मोफत दिली जातील. आणि दुसरं, ज्या सोसायटी आहेत, गृहनिर्माण संस्था ज्या आहेत, त्यांच्या आतमधली सोसायटीच्या आवारातली जी ट्री ट्रिमिंग आहे, झाडं काढायची जी आहे, ती ठाणे महानगरपालिकेने ते काम करावं आणि ते मोफत करावं. तर यावर आता प्रशासन काय निर्णय घेते येत्या काळात आपल्याला कळेल. ठाणे लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच ठाणे लाईव्हला फॉलो करा. धन्यवाद.